न्यूयॉर्कच्या एका बारमध्ये एका रात्रीसाठी ॲनीच्या शरीरासाठी बोली लावली जात होती. अनावधानाने तिथे पोहोचलेल्या दिलजला असलेल्या कियाशने सुद्धा नशेत तिच्यासाठी $10 मिलियन बोली लावली आणि जेव्हा त्याने तिला मिळवले तेव्हा तिची मान पकडून सर्वांदेखत तिच्या ओठांवर ओठ टेकवले. ती मात्र सुन्न झाली होती. तिच्या शरीराची बोली लागली होती. ते शरीर जे तिने आजपर्यंत फक्त एकाच व्यक्तीला समर्पित केलं होतं, आज त्याच शरीरावरचा तिचा हक्क संपला होता. ती जिवंतपणी स्वतःचा आत्मा मरताना पाहत होती. आपल्या बाळासाठी तिने आज फक्त स्वतःचे शरीरच नाही तर स्वतःचा स्वाभिमान आणि लज्जाही विकली होती. कोण होती ती? तिची ओळख काय? अशा ठिकाणी ती का आहे? नशेत असलेल्या कियांश जेव्हा शुद्धीत येईल